हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत अगदी ॲफोर्डेबल प्रोडक्टमध्ये कशा पद्धतीने आपण सुंदर असा मेकअपचा लुक क्रिएट करू शकतो. तर इथे मी माझा फेस व्यवस्थितरित्या क्लीन केलेला आहे, फेसवॉश केलेला आहे आणि त्यानंतर मी माझं टोनर लावलेलं आहे. आणि आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती मॉइश्चरायझर. इथे मी पॉन्ड्सचं जे मॉइश्चरायझर आहे ते लावून घेते आहे. व्यवस्थितरित्या स्किनमध्ये आपल्याला ते ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरची नेक्स्ट स्टेप आपल्याला स्टार्ट करायची आहे. तर इथे व्यवस्थितरित्या मी मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. आता आपण इथे लावणार आहोत ते म्हणजे इनसाईटचं प्रायमर. हे 3 in 1 प्रायमर आहे. हे प्रायमर म्हणूनही काम करतं, मॉइश्चरायझर म्हणूनही काम करतं आणि चेहऱ्यावरती एक सॅटिन हे प्रायमर आपल्या स्किनवरती एक सॅटिन काइंड ऑफ फिनिश देतं. तर त्यानंतर आता मी ते घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर आणि हे जे कन्सिलर आहे ते माझ्या शेडच्या एक टोन डार्क आहे आणि ते मी इथे व्यवस्थितरित्या लावून ब्लेंड करून घेतलेलं आहे. तर त्यानंतर आपण ते घेणार आहोत माझ्या स्किन टोनच्या फक्त एक टोन लायटर फाउंडेशन जे आहे फ्लिकाचं. आणि हे अशा पद्धतीने मी ब्रशने व्यवस्थितरित्या लावून घेणार आहे, पाहू शकता. आता त्यानंतर मी ते एक ब्रश घेतलेला आहे. तर ह्या ब्रशने मी सगळं जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड करून घेणार आहे. त्यानंतर हायलायटिंगसाठी मी इथे स्विस ब्युटीचंच कन्सिलर यूज केलेला आहे. हे जे कन्सिलर आहे तो माझ्या स्किनच्या एक टोन लायटर शेड आहे आणि पाहू शकता मी इथे कशा पद्धतीने माझ्या जे हायलाईट पॉईंट आहे तिथे लावून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थितरित्या मी हातानेच ब्लेंड करते आहे. हवा असल्यास तुम्ही ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रशचा वापर करूनही व्यवस्थितरित्या जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही मी व्यवस्थितरित्या ब्लेंड करून घेतलेला आहे आणि माझा जो नेक एरिया आहे तो मला कवरअप करायचा राहिलेला आहे, तो मी लास्टला कवरअप करणार आहे. आता इथे मी एक लूज पावडर घेतलेली आहे जी आहे मार्सची लूज पावडर आणि त्याने मी माझा जो बेस आहे तो व्यवस्थितरित्या सेट करून घेते आहे. अंडर आय एरियाज आणि सर्व चिक्स वगैरे इथे व्यवस्थितरित्या मी पावडरने सेट करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण आता ॲब्रो डिफाईन करून घेणार आहोत. तर इथं माझ्याकडे जी ॲब्रो पेन्सिल आहे ती मी घेऊन अशा व्यवस्थित पद्धतीने माझ्या जे ॲब्रोज आहेत त्यांना डिफाईन करून घेणार आहे. पाहू शकता इन्स्टंट किती लुक जो आहे तो छान दिसतो आहे. ह्याच ब्रशने मी त्याला थोडंसं व्यवस्थितरित्या ब्लेंड करून घेणार आहे. पाहू शकता ॲब्रोज किती सुंदर रित्या झालेल्या आहेत इथे. तर आता त्यानंतर आता आपण आय मेकअप करणार आहोत. तर इथे मी एक ब्रश घेतलेला आहे आणि त्यावरती मी हा जो ट्रान्झिशन शेड आहे या आयशॅडो पॅलेटमधला तो घेऊन माझ्या आयलिडवरती अप्लाय करते आहे. व्यवस्थितरित्या आपल्याला इथे ब्लेंड करायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचे जे हार्श लाईन्स आहेत त्या दिसू नये. इथे पाहू शकता मी कशा प्रकारे व्यवस्थितरित्या माझ्या आयलिडवरती जो मी ट्रान्झिशन शेड घेतलेला आहे तो अप्लाय करते आहे. आता यानंतर मी ह्या रंगापेक्षा आणखी एक डार्क कलरचा आयशॅडो घेणार आहे आणि माझा जो आउटर कॉर्नर आहे तिथे मी व्यवस्थितरित्या अप्लाय करून घेते आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला जर वेगवेगळे आय मेकअप लुक शिकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला आयशॅडो व्यवस्थितरित्या ब्लेंड करायचा आहे बिकॉज हार्श लाईन्स दिसला नाही पाहिजेत. आणि इथे मी व्यवस्थित प्रकारे हा जो आय मेकअप आहे तो करून घेत आहे. इथे मी व्यवस्थित आयशॅडोज जे आहेत ते ब्लेंड करून घेतलेत. त्यानंतर मी इथे एक शिमर शेड जो आहे तो अप्लाय करते आहे. पाहू शकता व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचं आहे जेणेकरून कशाही प्रकारचा हार्श लाईन जे आहे ते आईजवरती दिसता कामा नये. त्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे काजळ. तर आता मी इथे रेणेचं काजळ घेतलेलं आहे आणि व्यवस्थित
मी इथे अप्लाय करून घेतलेला आहे आणि मी इथे स्मोकी इफेक्ट दिलेला आहे आणि थोडंसं ब्रशने ब्लेंड करत आहे व्यवस्थितरित्या, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे हार्श लाईन्स जे आहेत ते दिसले नाही पाहिजे. आता त्यानंतर आपण इथे मस्कारा अप्लाय करणार आहोत. पाहू शकता इन्स्टंट किती सुंदर असा लुक डोळ्यांचा दिसतो आहे. त्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ती मी माझ्या लिप्सला व्यवस्थित प्रकारे आउटलाईन करून घेते आहे लिप लायनर आणि त्यानंतर मी लिप्सवरती अप्लाय करणार आहे माझा लिपस्टिकचा जो फेवरेट शेड आहे तो मेबिलिनची क्रीमी लिपस्टिक आहे. अतिशय सुंदर शेड आहे. ज्या महिला डेली लिपस्टिक यूज करतात, ज्यांना लिपस्टिक लावायला खूप आवडते, त्यांच्यासाठी हा परफेक्ट असा शेड आहे. आणि इथे पाहू शकता किती सुंदर कलर जो आहे तो दिसतो आहे या लिपस्टिकचा. आता त्यानंतर मी ब्लश लावणार आहे. पावडर ब्लश आहे आणि हा जो पॅलेट आहे तो शुगरचा आहे. त्यामध्ये कंटूर, हायलाईट आणि ब्लश असे 3 जे प्रॉडक्ट्स एकत्रच मिळतील तुम्हाला. तर इथे व्यवस्थित मी ब्लश लावून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर मी थोडंसं हायलाईट करून घेणार आहे. जे हायलाईट्स एरिया आहेत त्यावरती मी हायलायटर अप्लाय करते आहे. पाहू शकता किती सुंदर असा ग्लो दिसतो आहे. तर मला तरी हायलायटर लावायला खूप आवडतं. तुम्हालाही आवडतं का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने छान असं हायलायटर अप्लाय केलेला आहे. फायनल लुक पाहायचा जर असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि इथे म्हणजे पॅच वगैरे दिसू नये कशाही प्रकारचे, त्यासाठी मी ब्रश घेतलेला आहे आणि त्याने व्यवस्थितरित्या जे हायलायटर आहे ते ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर ते थोडंसं नेक एरियाला पण मी हायलायटर लावलेला आहे. आता मी जे माझे लिप्स आहेत त्यावरती मी ते स्विस ब्युटीचं लिप ग्लॉस आहे ते लावणार आहे. आणि इन्स्टंट किती सुंदर असा एक ग्लो ना लिप्सवरती दिसतो आहे. लिपस्टिकचा कलरही खूप छान असा उठून दिसत आहे. तर फायनल रिझल्ट आहे. पाहू शकता किती सुंदर लुक क्रिएट झालेला आहे. तर अशा साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला मेकअप कशा पद्धतीने करतात ते सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया.